नमस्कार मित्रांनो. तुम्ही शेअर मार्केट शिकत असाल तर तुम्हाला IPO, इंट्राडे, सपोर्ट, रेझिस्टन्स, बुल मार्केट, बिअर मार्केट असे खूप शब्द ऐकायला मिळतात. पण प्रश्न असा आहे की या शब्दांचा अर्थ नक्की काय असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट शब्दकोश पाहणार आहोत आणि कठीण शब्दांचा अर्थ अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्हाला शेअर मार्केट खरोखर समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टॉक, कंपनीचा हिस्सा. तो घेतल्यावर आपण कंपनीचे छोट्या प्रमाणात मालक होतो. हाच भाग खरेदी विक्री करण्यासाठी शेअर मार्केट तयार करण्यात आलेला आहे. शेअर होल्डर, शेअरधारक. शेअरधारक म्हणजे अशी व्यक्ती जी शेअर्स घेते आणि आपल्याजवळ साठवण करून ठेवते. डीमॅट अकाउंट, डिजिटल शेअर खाते. डिजिटल शेअर खाते म्हणजे असे अकाउंट ज्यामध्ये शेअर्स खरेदी करून ठेवले जातात. ट्रेडिंग अकाउंट, खरेदी विक्री खाते. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे असे खाते ज्यामध्ये शेअर्सची खरेदी विक्री करण्यात येते. डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे दोन्ही एकच असतात असे सामान्यपणे समजण्यात काहीही हरकत नाही. ब्रोकर, मध्यस्थ कंपनी. ब्रोकर म्हणजे अशी कंपनी किंवा फर्म जी आपले खरेदी विक्रीचे ऑर्डर मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करते. आपण जे डीमॅट अकाउंट ओपन करतो तो यांच्याकडेच ओपन करत असतो. आपल्याला सरळ NSE किंवा BSE मध्ये खाते उघडता येत नाही. ते आपण ब्रोकरच्या माध्यमातून उघडतो. त्यामुळे आपण यांना दलालसुद्धा म्हणू शकतो. एक्सचेंज, शेअर मार्केट. आत्ताच आपण मागच्या शब्दांमध्ये NSE आणि BSE या शब्दांचा वापर केला. त्यांनाच आपण एक्सचेंज असे म्हणतो. सोप्या भाषेत म्हणायचे तर तेच म्हणजे शेअर मार्केट. इंडेक्स, कंपन्यांचा समूह. इंडेक्स म्हणजे काही कंपन्यांचा समूह असतो जो सामूहिकपणे त्या समूहाचा प्रतिनिधित्व करतो व त्या कंपन्यांच्या सामूहिक मूल्यमापन करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर सेन्सेक्स हा BSEचा इंडेक्स आहे आणि निफ्टी हा NSEचा इंडेक्स आहे. त्याचप्रमाणे बँक निफ्टी हा सुद्धा एक इंडेक्स आहे. असे अनेक छोटे छोटे इंडेक्स असतात. IPO, पहिली शेअर विक्री. एखाद्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर ती कंपनी स्वतःचा एक IPO लॉन्च करते. स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढते आणि ते शेअर्स विकण्याची पहिली सुरुवात जी होते त्याच प्रक्रियेला IPO असे म्हणतात. लॉट साईज, किमान शेअर संख्या. सर्वसामान्यपणे आपण एखाद्या कंपनीचे कितीही शेअर्स विकत घेऊ शकतो. परंतु जर आपल्याला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा असेल तेव्हा तसे करता येत नाही. त्या कंपनीने एक लॉट तयार केलेला असतो आणि तेवढेच शेअर्स आपण एका वेळी खरेदी करू शकतो. आपण त्यांना विकत घेताना लॉटच्या संख्येनेच वाढवत जाऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर निफ्टीचा लॉट साईज 65चा आहे. तर आपण एकतर 65 शेअर्स खरेदी करू शकतो किंवा सरळ 130 खरेदी करू शकतो. आपण 100 शेअर्स खरेदी करू शकत नाही. फेस व्हॅल्यू, मूळ किंमत. एखादी कंपनी जेव्हा शेअर मार्केटमध्ये सुरुवात करते तेव्हा ती स्वतःच्या शेअर्सची एक किंमत ठेवते. ती किंमत म्हणजेच मूळ किंमत. मार्केट प्राइस, चालू किंमत. मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लायनुसार कंपनीचे शेअर्सची किंमत कमी जास्त होत असते. सद्यस्थितीतील शेअर्सची किंमत म्हणजेच मार्केट प्राइस. बिड प्राइस, खरेदी किंमत. समजा एखाद्या कंपनीची किंमत 102 रुपये आहे परंतु मला वाटते की ती किंमत जास्त आहे आणि मला 100 रुपयाला त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत. तर मी 100 रुपयाच्या खरेदीच्या ऑर्डर जेव्हा मार्केटमध्ये टाकतो त्या किमतीला बिड प्राइस असे म्हणतात. आस्क प्राइस, विक्री किंमत. वर सांगितल्याप्रमाणे मी घेतलेले शेअर्स मला विकायचे आहेत 102 रुपयाला, परंतु मार्केटमध्ये त्याची किंमत 100 रुपये चालू आहे. तर मी 102 रुपयेप्रमाणे विकायला तयार आहे असा ऑर्डर मार्केटमध्ये टाकतो. त्याच किमतीला आस्क प्राइस असे म्हणतात. स्प्रेड, बिड आस्क मधील फरक. बिड प्राइस आणि आस्क प्राइस यांच्यामध्ये जो फरक आहे त्याला स्प्रेड असे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे 100 आणि 102 यांच्यामध्ये 2 रुपयाचा फरक आहे. तर 2 रुपये म्हणजेच स्प्रेड. टर्नओव्हर, एकूण व्यवहार.
एखाद्या कंपनीमध्ये खरेदी आणि विक्रीचे जे दर सेकंदाला, मिनिटाला, तासाला व्यवहार चालू असतात, त्या सर्व मिळून जी त्याची किंमत बनते तिला टर्नओव्हर असे म्हणतात. होल्डिंग. तुमचे शेअर्स. एखादी व्यक्ती शेअर्स खरेदी करतो आणि ती खरेदी केलेली शेअर्स स्वतःजवळ साठवून ठेवतो, त्यालाच होल्डिंग असे म्हणतात. पोर्टफोलिओ. सर्व गुंतवणूक. शेअर होल्डर वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतो आणि आपल्याजवळ साठवून ठेवत असतो. त्या वेगवेगळ्या कंपन्यांचा संपूर्ण समूह म्हणजेच पोर्टफोलिओ. कॅपिटल. गुंतवणुकीचा पैसा. आपण जो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी वापरतो ती रक्कम म्हणजेच कॅपिटल. रिटर्न. नफा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला जो पैशाच्या स्वरूपात प्रॉफिट होतो त्यालाच शेअर मार्केटच्या भाषेत रिटर्न असे म्हणतात. लॉस. तोटा. शेअर मार्केट हा जोखमीचा आहे. कधीकधी आपण गुंतवलेल्या रकमेवर नुकसानसुद्धा सहन करावी लागते. ती नुकसान म्हणजेच लॉस. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेसिक शब्दांबद्दल जाणून घेतलेले आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स शब्दांबद्दल जाणून घेणार आहोत. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.